आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेवर 21 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत ब्लॉक 36 तासांच्या ब्लॉकमुळे 69 एक्सप्रेस रद्द। सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक। चेंबूर मानखुर्दमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद। जलवाहिनीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार। डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सर्वेक्षण। गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर करडी नजर। कोपर दुर्घटनेनंतर जाग आली का? बेकायदा फलक कारवाईवरून न्यायालयाचे सिडकोला खडेबोल। तर बेकायदा फलक हटवण्यासाठी योग्य धोरण आखण्याचं न्यायालयाचे सिडकोला आदेश। पुण्याच्या दक्षिण भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। वडगाव जलकेंद्रातील देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहील। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। गुरुवारी सकाळी नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा होणार। पुणे विद्यापीठ परिसरात गांजा पकडल्याचा मविया नेत्यांचा आरोप। सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकरांची कुलगुरूंकडे तक्रार। संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। विद्यापीठाची माहिती। पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 5 ते 6 डबे रुळावरून घसरले। गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, तर मुंबईहून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे विलंबाने।